नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ सोबत। स्वामी विवेकानंदजी एका ठिकाणी छान सांगतात, भगवंताची उपासना करण्यासाठी एखादी प्रतिमा तुम्ही तयार करसाल, पण त्याच्यापेक्षाही सुंदर प्रतिमा अगोदरच अस्तित्वात आहे, ते म्हणजे मनुष्य, माणूस, जिवंत माणूस। भगवंताची पूजा करण्यासाठी तुम्ही एखादं मंदिर तयार करसाल, आनंद आहे, पण त्याच्यापेक्षाही सुंदर मंदिर अगोदरच अस्तित्वात आहे, ते म्हणजे मनुष्य, जिवंत माणूस। स्वामी विवेकानंदजी सांगतात, देव, भगवंत, ईश्वर हा माणसामध्ये आहे। त्याला पाहण्यासाठी, त्याला आपलंसं करण्यासाठी जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे। 8व्या शतकामधील एक गोष्ट आहे संत राबियाजींची। संत राबियाजी एक महिला संत, 70 ते 80 वर्ष त्यांचं वय होतं। अंधार आहे, सायंकाळची वेळ आहे। झोपडीच्या बाहेर संत राबियाजी सुई शोधत आहेत। रस्त्याने जाणाऱ्या माणसाने ते पाहिलं। लोक जवळ आली, लोकांनी विचारलं, राबिया काय शोधत आहे? त्यावेळी संत राबियाजी सांगतात, म्हणे सुई हरवलेली आहे, ते सुई शोधत आहे। लोकांनाही वाटलं आपण ही मदत करावी। 3-4 लोक होते, त्यांनी मदतीला धावून आले आणि काही वेळ शोधल्यानंतर त्यांना सुई सापडली नाही। पुन्हा ते लोक विचारतात, म्हणे संत राबिया, सुई नेमकी हरवली कुठे? खूप वेळ झाला आपण सर्वजण शोधत आहे, परंतु सुई काय सापडत नाही। त्यावेळी संत राबियाजी सांगतात, म्हणे सुई झोपडीमध्ये हरवलेली आहे। लोक म्हणतात, अगं राबिया, मग सुई झोपडीमध्ये शोधायला हवी ना, बाहेर कुठं शोधून सापडणार? संत राबियाजी सांगतात, अरे बाबांनो, हे तर मी तुम्हाला सांगतो, देव, भगवंत, ईश्वर आणि परमात्मा हा माणसामध्ये हरवलेला आहे, आपल्यामध्ये हरवलेला आहे। बाहेर कुठे शोधता? कुठे शोधिशी रामेश्वरी आणि कुठे शोधिशी पंढरी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून। एक भावगीत आहे, शोधिशी मानवा रावरी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी। मग हा प्रश्न पडतो, देव कुठे आहे? तर मनुष्य देहामध्ये, आपल्यामध्ये, स्वतःमध्ये। आपण जगामध्ये शोधलं, प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती शोधलं, पण कधी विचार केला तो देव आपल्यामध्ये आहे? कधी स्वतःमध्ये डोकून पाहिलं? उम्र भर जालिम यही भूल करता रहा, धुलतो अपने चेहरे पर चेहरे में आईना साफ करता रहा। ज्या भगवंताला, ज्या ईश्वराला मी आजपर्यंत शोधत आलोय, तो बाहेर कुठं नसून स्वतःमध्ये आहे। म्हणून एक शायरी खूप छान सांगतात, जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी। भीतर शून्य, बाहर शून्य, शून्य चारों ओर है, मैं नहीं हूं मुझ में, फिर भी अंदर मैं का ही शोर है। ज्याप्रमाणे एक हरिण कस्तुरीचा शोध घेण्यासाठी पूर्ण जंगलभर फिरतं, परंतु कस्तुरीचा सुगंध त्याच्या नाभीमधून येत असतो, त्याप्रमाणे ईश्वर आपल्यामध्ये आहे, देव आपल्यामध्ये आहे। परंतु आपण जगामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी फिरतो, तरीही देव सापडत नाही। याचा अर्थ असा आहे, देव आपल्यामध्ये आहे आणि आपण सर्वजण देवामध्ये आहोत। आणि गझल ही खूप छान आहे, एक कैसा सफर है मैं किधर जा रहा हूँ, अपनी ही मंजिल से कतरा रहा हूँ। एक कैसा सफर है मैं किधर जा रहा हूँ, अपनी ही मंजिल से कतरा रहा हूँ। कोणता देव? हात माझा आहे, हात म्हणजे मी नाही। पाय माझा आहे, पाय म्हणजे मी नाही। डोकं माझं आहे, डोकं म्हणजे मी नाही। आपण सर्वजण विचार करूया, कोणाचं 40 किलो, 50 किलो, 30 किलो, 20 किलो वजन असेल, हे वजन घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी फिरत असतो, पण आपल्याला हे वजन कधी वाटत नाही। याचाच अर्थ हे वजन दुसरा कोणीतरी वागवतोय। म्हणून सांगतात संत तुकाराम महाराज, चाले हे शरीर कोणाची आस, कोण बोलवी तो हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन कोणी। पाय चालत नाहीत, पायाच्या माध्यमातून चालणारी सत्ता वेगळी। डोळे पाहत नाहीत, डोळ्याच्या माध्यमातून पाहणारी सत्ता वेगळी। जीभ बोलत नाही, जिभेच्या माध्यमातून बोलणारी सत्ता वेगळी। कान ऐकत नाहीत, तर कानाच्या माध्यमातून ऐकणारी सत्ता वेगळी। मग ती सत्ता कोणती? याचाच विचार करणं गरजेचं आहे। एक कथा आहे, 80 वर्षाचा एक माणूस
ज्यावेळी छातीमध्ये काहीतरी दुखलं म्हणून डॉक्टरकडे गेला, सगळे रिपोर्ट काढले आणि रिपोर्ट काढल्यानंतर डॉक्टर साहेब सांगतात म्हणे तुमच्या हृदयाची एक नस ब्लॉक आहे, त्याचं ऑपरेशन ताबडतोब करावे लागेल. त्या माणसाने परमिशन दिली, सगळ्या चेकिंग बरे झाले आणि ऑपरेशन सक्सेस झालं. 2-3 तास ऑपरेशन चाललं, हृदयाचं ऑपरेशन होतं, रिस्क होतं. आणि ज्यावेळी त्या डॉक्टरनं डिस्चार्ज देण्याची वेळ आली, त्यावेळी डॉक्टरनं 8 ते 9 लाख रुपयाचं बिल त्या व्यक्तीसमोर, सदग्रस्तासमोर ठेवलं. त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यामधून पाणी यायला लागलं. डॉक्टर साहेब म्हणतात, अहो रडू नका, आताच तुमचं ऑपरेशन झालेलं आहे, वाटलंच तर याच्यातील मी 1-1.5 लाख रुपये कमी करतो, पण तुम्ही रिस्क घेऊ नका, त्रास करून घेऊ नका स्वतःला. तो व्यक्ती सांगतोय म्हणे पैशासाठी मी रडत नाही, आयुष्यामध्ये पैसा भरपूर कमवला, धन दौलत भरपूर कमवलं, पैसा, इस्टेट, मित्र परिवार माझा फार मोठा आहे, धनसंपत्ती माझ्याकडे भरपूर आहे, शेतीवाडी, बंगला, गाडी, सगळं काय माझ्याकडे आहे, मी पैशासाठी रडत नाही, मी या गोष्टीसाठी रडतोय. 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर लाखोच्या पटीमध्ये याचं बिल आहे. भगवंताने आजपर्यंत माझं हृदय सांभाळलं, किती बिल झालं असेल. हा कधी विचार केला कोणामुळे हे शरीर चालतंय, कोण आहे आज? आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी या शरीराची साखळी कायम चालू असते श्वासांची. माझी या अंतरी बैसोनी श्री हरी, रात्रंदिन श्वासाची वाजवी बास. जग झोपले तरी हा ना झोपतो, आपल्या कामाशी इमान राखतो. देव हा सांगण्याचा, बोलण्याचा विषय आहे, देव हा पाहण्याचा विषय, देव हा होण्याचा विषय. आणि जोपर्यंत असा कोणी युगदृष्ट आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत ती सत्ता, तो देव, तो भगवंत आपल्या स्वतःमध्ये दिसत नाही. म्हणून त्या देवाला पाहण्यासाठी, त्या ईश्वराला पाहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूचं आगमन होणं गरजेचं आहे. वेळ भरपूर घेतलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.